श्री स्वामी समर्थ। आज आपण आहे ना चपातीचा पिझ्झा करणार आहोत। त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी, कांदा आणि तवा गरम झालेला आहे। मी अगोदरच तवा गरम करायला ठेवला होता। तर हे कडक थोडं करून देते मी आणि नंतर ह्याच्यामध्ये मी टाकले कांदा, टोमॅटो, हे आपलं लाल मसाला आणि मीठ आणि बटाटा, उकडलेला बटाटा, हे सगळं मिश्रण केलंय मी त्याचा। आणि ती चपाती थोडी कडक झाली ना की मी त्याच्यामध्ये हे टाकते आणि एवढं सारं तूप लावायचं आहे त्याला। आधी मी तूप लावून घेते, खालून पण लावून घेते म्हणजे ते कडक होईल। उलटं सुलटं करून घेते। ताजी ताजी चपाती आहे, आत्ता करून घेतले, एकदम पातळ केले म्हणजे ती कडक होईल पटकन। पातळ छानसे करून घेतले आणि मी चांगली शेकून घेते, वरून खालून थोडी कडक करते। आणि ही चपाती कडक करायची आहे आपल्याला। मग त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण केलेलं आहे ते लावून घेते मी। हे बघा, चमच्यानं तर लागणार नाही, मी हाताने लावते, ते वेळ नको जायला, टाईमपास होतं चमच्याने लावायला। मी सगळं हाताने करते आणि गॅस फास्ट करते। असं लावायचं मिश्रण सगळीकडे आणि टोमॅटो केचप सोबत खायचं, छान लागतं। आपण बेसनची पोळी कशी घालतो तव्यावरती आणि असं पसरवतो, तसं त्याला पसरवायचा आणि त्याच्यावरती कवर करायची दुसरी पोळीची। आता ही पोळी आहे, त्याला मी हे लावून घेते आणि असं कवर करते। हे कवर केलं आणि त्याला मी वरून तूप लावून उलटं करते म्हणजे खालची चपाती कडक झाली, आता वरची कडक व्हायला हवे म्हणून आपण त्याला तूप लावून घेऊन या वरून आणि त्याला उलटं करूया। असं उलटं करायचं, बघा ती कडक होईल। तवसर आपण आहे ना थंड पोळीवरती आपण हे मिश्रण लावून घेऊया। कडक करायला टाकेलं होईल त्याच्यावरती। म्हणजे दोन पोळ्या एकत्र खाल्ल्या तरी बस होतील, त्याच्यासोबत थोडासा भात खाल्लं की छान लागतं। म्हणजे माझ्याकडे कोथिंबीर संपले, नाही तर कोथिंबीर पण टाकायची, छान वाटते। त्याच्यामध्ये काही गाजर वगैरे ना आम्ही टाकलं होतं पण ते नाही आवडलं मला, ते गाजरच वाटत होतं खायला, म्हणून गाजर नको वाटतं। म्हणजे टोमॅटोनी कांदा टाकला ना तर अजून चव येते त्याला, छान वाटतं खायला। आणि त्याच्यामध्ये बटाटा मस्त। आता बघूया आपण, गॅस फास्ट केले मी, तूप सोडते सगळीकडे थोडं थोडं आणि गरम गरमच खायला द्यायचं म्हणजे चांगलं लागतं। ते नरम झालं ना की मग चपाती नरम होते आणि मग ते चावता येत नाही का नाही खाता येत। हे बघा, असं मी लावून घेतले। भले सारखं सारखं हात धुवायला झालं तरी चालेल, पण आपण ह्याच्यानेच करायचं, हातानेच करायचं, चमच्याने नाही होत। मला तर येत नाही चमच्याने करता, त्याच्यासाठी मी सगळं हातानेच करते। हिला थोडं खालून कडक होऊ द्या मस्त। बघा खालून कडक झाले, लगेच मी माझ्या चिकूला खायला देईन। ए चिकू, चिकू ऐकत नाही, कानामध्ये कॉड घालून बसले। तिचं डोकं दुखतंय, ती झोपली आहे, तिला अभ्यासाचा ताण झालाय आज, म्हणून तिचं डोकं दुखायला लागलं। आता तिला मी खायला देते आणि तिला झोपायला सांगते, शांतपणे झोपेल। आता 8 वाजले, 8:15 झाले, 8:15 झाल्याच्या नंतर आता जेवल्याच्या नंतर माझी झोपेल। लवकर झोपली तर सकाळी लवकर उठायचं आहे ना। बघा हे झालं आहे आपलं। आता ह्याच्यावरती मी तूप टाकते आणि स्लो गॅसवरती ठेवते, नाही तर खाली कशी पोळी करपते ती। त्याच्यावरती ही पोळी कवर करते मी असं, ती जवसर खालून कडक होत नाही तवसर हिला आपल्याला उलटायचं नाही। आता हे मी माझ्या बाबूला खायला देते।
चिक्याला. हे बघा असं पलेत्याने पण मोडले जाते, एवढी कडक करायची. चपातीचा पिझ्झा म्हटलं तरी चालेल. हे बघा झाली तयार. अशी तयार करायची. म्हणजे 2 पोळ्या भाजीसोबत खाण्यापेक्षा हे असं रोल करून खाल्लं की चांगली लागते. आम्हाला कधी कधी कंटाळा आला तर असंच करतो. कधी प्रेशर मारवाडी भाकरी, रोटी, ती जाडी रोटी तुम्हाला मी दाखवली होती ती, त्याच्यानंतर हे पण छान होतं. असं कुरकुरीत केलं ना आपण, तसं काही सँडविचच खातो आहे आपण, बटाटा सँडविच खातो ना तसं. आता ही पोळी छोटी आहे तर मी हिचा एक रोल करते, दाखवते तुम्हाला. तिचं कसं अर्ध्यावरून करायचं ते दाखवते. म्हणजे दोघांच्या 2 झाल्यात आणि त्याच्यासोबत भात मस्त लागतं ते. हे बघा हे मी असं कवर करते उलटं आणि असंच शेकवणार आहे तिला मी. बघा आपली दुसरी पण झाली. मस्त असं उलटं करताना सांडलं नाही पाहिजे. तूप पण संपवायचं आहे. असं तूप उघडं नाही ठेवायचं आणि उष्ट मी त्या बर्नीमध्ये ओतत नाही, कारण की आपण मोदकांना घेतो, देवाला दाखवतो, म्हणून उष्ट कधीच टाकायचं. ह्याच्यामध्ये बघा मी असं कवर केलं आहे. असं त्याला मी अर्धीच एकच करणार, पण तिला मी असं उलटं केलं आहे. पण अर्धी भाकरीमध्ये कसं भाजी भरतो असं चपातीमध्ये भरले मी. ही बघा ही कडक झाली आहे मस्त. आता हे माझ्या दीदीला देते. आणि दुपारचं डाळ भात आहे. मुगाची उसळ आहे, डाळ भात नाही, मुगाची उसळ आणि भात. बस झालं हे एवढं जेवण. आणि मुगाची उसळ आणि भात. थोडं गॅस जर फास्ट केला ना तर असं करपतं, मग ते कडू लागते ना, खायला बरं नाही वाटत, ते कडू लागतं ते, म्हणून हे असं घ्यायचं. ह्याच्यामध्ये तूप टाकले आणि ही अर्धी आहे ना, एक आहे ना ती मला अर्धी करून ठेवले. बघा पिझ्झा तयार झालाय. सँडविच म्हटलं तरी चालेल, पिझ्झा म्हटलं तरी चालेल. याला आहे ना असं वरून चांगलं मस्त तूप लावायचं. तुपाने कडक होते चपाती, कधी पण कडक होते, मस्त होतं ते. दोन्ही साईडने चांगली कडक करायची, म्हणजे कुरकुरीत खायला मस्त वाटतं. बघा असं दाबून दाबून जास्त भरायचा त्याच्यामध्ये तो. बटाट्याची भाजी जे तुम्ही काय टाकाल ते त्याच्यामध्ये, कोथिंबीर, काय पालेभाजी, काय बीट, गाजर, काकडी, असं काय तुम्हाला जर आवडेल ते टाकलात ना तरीसुद्धा चांगलं लागतं ते. पण असं भरपूर भरायचं, म्हणजे ते बाहेर सांडत नाही आणि चांगली कडकडीत होते ती. ह्या चपातीची साईज थोडी छोटी होती ना, मग त्याच्यावरती ती बसली नसते, म्हणून मी अशी अर्ध्या भाकरीमध्ये कसं आपण भाजी भरतो तसं भरते मी. एक बाजूला भरपूर भरायचं, म्हणजे ती कडक पण होते आणि मस्त राहते सुद्धा, चिपकतं सुद्धा वरचं कवर. हे बघा कशी कवर झाले, छान झाले. हिला पण मी तसंच करते. हा बघा, हा असं कवर करून घेतलं. दोन्ही बाजून बघा कसं मिटलंय ते. आधी मी चपाती करते वेळी तेल लावलंच होतं चपातीला, पण नेहमीप्रमाणे जशी चपाती करतो तशी केली होती. आता मी त्याला तूप लावलंय. असं काहीतरी नवीन नवीन खायला चांगलं असतं ते. आणि रोज रोज भाजी चपाती खाऊन पण कंटाळा येतो ना, मग ते सँडविच वगैरे करायचं ना, पसारा भरपूर होतं. मग आपल्या घरच्या घरी बरं. काही लोकांना कसं कंटाळा आला की बाहेर जातात जेवायला, की चला आपण बाहेर जाऊया जेवायला, हॉटेलचं जेवण येऊया, मस्त खाऊन फिरत फिरत येणार. आम्ही असं घरच्या घरीच करतो आणि घरच्या घरीच खातो छानसं. हे बघा ही पण आपण अशीच करून घेऊया. ही जशी पोळी शेकून घेतली तसं. त्याच्यामध्ये हा तूप आहे ना सगळं संपवायचं आपल्याला, म्हणजे ते ठेवायचं नाही.
उघडं राहील, परत त्या उष्ट बरणीमध्ये ओतणं हे चांगलं नसतं ना, म्हणून हे थोडंसंच घेतलं होतं, ते सगळं संपवलं मी. तुम्ही पण असंच करा, छानसं खा मस्त. कधी कंटाळा आला की पोळी असेल, सकाळची पोळी असेल किंवा ताजी पोळी करायची, बटाट्याची भाजी भरायची त्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो टाकून, नाहीतर नुसता कांदा टॅमॅटो मसाला टाकून सुद्धा केलं तरी चांगली आहे. असं छान खायचं पोटभर, गप झोपून जायचं. सकाळी कामाला धंद्याला जायचं असतं. धावपळीच्या जीवनामध्ये हे असं चटपटीत आणि धावपळीसारखं जेवण असं आपण अगदी पदार्थ करणार आणि खाणार, तेवढा टाईम नसतो ना कामाच्या माणसांना, म्हणून हे चांगलं बेस्ट आहे खाणं. आम्ही रोज खातं अधूनमधून कधी कधी, नाही तर तुम्हाला असं वाटत असेल व्हिडिओ करते म्हणून दाखवते की काय, पण नाही, आम्हाला हे आवडतं म्हणून मी करून दाखवलं. तुम्हाला पण आवडेल, तुम्ही पण करा आणि मस्त राहा खात पीत छान. बाय बाय.